नमस्कार मित्रांनो. तर आज वैष्णोदेवीची यात्रा करणार कटराला आम्ही पोहोचलेलो आहे. मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल ट्रॅव्हलिंगचा, तर इथे आल्या पहिलं आम्ही RFID कार्ड काढलं. त्यानंतर इथे लगेचच आम्ही यात्रेला सुरुवात करणार आहोत. हॉटेलमधूनच ऑटो केली आणि तिकडे ऑटोमधून इथे RFID कार्ड काढायला आलो आणि त्यानंतर इथून त्याच ऑटोमधून आम्ही बाणगंगापर्यंत जाणार आहोत. आता इथून आम्ही कुठे चाललो आपण? तर इथून जाणार, ऑटोमध्ये बसतोय, यात्रागड घेतला आणि इथून बाणगंगा आणि मग आमची यात्रा चालू होणार. हे उर्वी, हाय, गुड मॉर्निंग बोल. बाय, चलो. तर इथून चेक इन वगैरे केलं आणि आम्ही आता बाहेर आलेलो आहोत आणि त्यानंतर यात्रेला आता लगेचच सुरुवात करणार आहोत. तर उर्वीसाठी इथे आम्ही क्रुडल घेतलं आहे बघा, बेबी चेअर, कारण खूप आम्हाला 14 किलोमीटर चालत जायचं आहे. सो तिला घेऊन पॉसिबल नव्हतं, म्हणून अशी आम्ही तिच्यासाठी चेअर घेतली आहे आणि ते दादा सोबतच असणार आहे, तिच्यासोबत असणार तिला वरती घेऊन जाण्यासाठी. सो ती छान इथे बसली आणि बाय करून आता फायनली आम्ही इथून निघालेलो आहोत आणि आम्ही दोघांनी हातात एक काठी घेतली आहे. तर वरती भरपूर असं चढ आहे त्यासाठी. तर छान जय माता दी वगैरे करत आम्ही आता वरती जाणार आहोत आणि आम्ही ठरवलं आहे घोडा वगैरे नाही करायचं, चालतच जाऊयात, यात्रा ही चालतच करूत. वैष्णोदेवीला फर्स्ट टाईम आलो आहे, तर बघूयात आता कशी होती आहे पुढची जत्रा. छान एन्जॉय करत जाणार आहोत आणि खूपच थंडी आहे, तर बघूयात यात्रा आता कशी होती आहे ती. पूर्वी बसली आहे पाळण्यामध्ये, पण तिला थोडी भीती वाटते आहे. ही बघा, एन्जॉय. थोडी थोडी थंडी सुद्धा लागतीये है ना? थंडी आहे. चला तर आम्ही ट्रेक चालू केली आहे. येस, आता कसं होत आहे? मस्त वाटतं. काठी घेतली 20-20 रुपयाची काठी. ॲक्च्युली काठीचा यूज होतच नाही आणि काठी रिटर्न केल्यावर 10 रुपये रिटर्न, म्हणजे 10 रुपयामध्ये काठी आहे. रिटर्न केली तर बघूयात कसं काय होतं आहे ते. मध्ये मध्ये फोटोशूटला पण इथे खूप छान आहे. आम्ही येताना बघू. आता तरी आधी दर्शन घ्यायचं देवीचं. शॉप्स तर भरपूर आहे तिथे, हे बघा. किशो पूर्वी ती इथे छान झोपली आहे. आता मी पुढे स्टार्ट करतो यात्रेला. बोलायलाही जमत नाही, इतकं दमल्यासारखं आत्ताच होते. दमलेले आहेत खूप. आणि उर्वी मागे, उर्वी आता येते आहे. आम्हाला वाटलं उर्वी पुढे गेली. पाळण्यातून ट्रॉली, बेबी ट्रॉली, तर ती मागून येते. आणि वेदर, पाऊस सुरू होत आहे. ना छत्री, रेनकोट, काही नाही आहे. ते अजून वरती, भरपूर वरती जायचं. किती किलोमीटर आलो आपण? अंदाज 2-3 किलोमीटर बस. आणि पावसाचं वातावरण वाटतंय. बघू आता कसं काय करतोय आम्ही ते. हा ना, एक्झॅक्टली कुठे तेच माहिती नाही आहे. बघूया, चला. कॉल आलं त्यांचं. आत्ताशी आम्ही 2.5 किलोमीटर चाललो आहे. अजून भरपूर ट्रॅव्हल करायचं आहे. इथे चहासाठी थांबलो होतो. आता जाऊ. आणि उर्वी पण छान झोपली आहे बघा. थंडी लागती आहे. का खाते? कशा खाते? कमी मी राजमा, हा माशा येते बघा. मस्त आहे, मस्त आहे. हॅलो,
हॅलो, काय खाताय? बरी चावल. आम्ही राजमा चावल खातो. उर्वी, उर्वी तुला मजा आली? कशी मजा आली? पूर्वी हा, तू खाते. बाबा तुला थंडी लागली? लागली, खूप थंडी लागली. उर्वीला म्हणजे थोडं रडू पण आलं है ना उरू? कशी रडली? अच्छी लागली. माझी शान गुडगाली ना रडती. चला बाय. अजून आम्हाला खूप ट्रॅव्हल करायचं आहे ना उर्वी? करणार ना देवबाप्पाला? देवबाप्पाच्या इथे जायचं आहे ना बा आपल्याला. चला चला चला. छान बापू ये. चला. काही 10 वाजता ट्रिप चालू केली होती आम्ही आणि जस्ट आता आम्ही पोचलोय भवनला, वैष्णवमाते भवन. आता वाजलेत 2:30 वाजलेत. चला तर बघूया पुढे. किशोरी तर खूप जमले, 2 काट्या घेऊन येते. चलो बघूया आता काय होतं आहे पुढे. थोडंसं राहिले, थोडंसं कवर करूया आपण आता. एनर्जी तेवढीच ठेवून. दमले, खूप दमले किशोर. चलो बाय. हे बघा, हे दमले आणि हा आपण इथं व्ह्यू बघतोय माता वैष्णव देवी. हे बघा माता वैष्णव देवीचं मंदिर. अजून आम्हाला अजून जायचं आहे 1 किलोमीटर. किशो अजून 1 किलोमीटर जायचं आहे. कसं वाटतंय? चालत येणार असेल तर काही मस्त आहे. 2 गटाने चालली. ऑफर बघायला मिळालं. थोडं लागत होती बर्फाचे कण, पण भरपूर मजा आली. थकले. गेली उर्वी पुढे, उर्वीनं फर्स्ट नंबर लावला. मला बोलायला जड होतं. चला जाऊया तर आपण. 1 किलोमीटर राहिले फक्त, कवर करूया आपण. जय माता दी. जय माता दी. जोर से बोलो जय माता दी. फायनली मी आता जवळपास पोहोचलेलो आहो. पाणी बॉटल आहे का ना? उर्वी कुठे होती तू? ह्याच्यात होती ना? हे दादा होते उर्वी सोबत कंटिन्यू. आणि उर्वी आमच्या आधी दर्शन घ्यायला आले ना उर्वी. थँक्यू बोला. थँक्यू 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 थँक्यू. बाय बाय कर बेटा, बाय बाय कर. हा धडकला आमच्या ना. आता पुढचा प्रवास आलो आम्ही आता वैष्णोदेवीची. 1 मिनिट. हा, जरूर जरूर. बाय बाय. मिलते सवर आप निकल लो. पार्वती भवन आणि इथे हे खूप सुंदर दृश्य. स्टिक वगैरे आणली होती, सेल्फी स्टिक, पण काही शूट केलं नाहीये. फायनली आमचं वैष्णोदेवीचं दर्शन झालेलं आहे. खूप थंडी लागते, जास्त बोलायला तरी कसं वाटलं देवबाप्पा करून? खूप छान. मी तुम्हाला दाखवते. दर्शन घ्यायला गेलो तेव्हा तिथे काही व्हिडिओ किंवा फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे तिथे काहीच केलं नाही. आता लॉकरमध्ये आमचं सामान वगैरे घेतलं आणि त्यानंतर तर पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. तर म्हटलं त्याचं शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवते. छान असं रोपवे सुद्धा आहे. आमची रोपवेची तिकीट असून सुद्धा आम्ही गेलो नाही. उशीर होते आणि उर्वीला खूपच थंडी लागते आहे ना. उर्वी कशी थंडी लागते? असं रोपवे आहे, मस्त छान वाटलं असतं ॲक्च्युली, पण ठीक आहे. आपण पुढे गेलो की वेगवेगळ्या राईड. बाबाचं आहे म्हणजे हां, वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यानंतर तिकडे जातात, पण आम्ही नाही केलं त्यामुळे. पण ठीक आहे. आता फायनली आमचं छान दर्शन झालं. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच व्हिडिओ आमचं बघत राहा. बाबा. तुला पण करायचं असं? ओके. जितकं चाललो आम्ही 14 किलोमीटर, तेवढंच रिटर्न 14 किलोमीटर आलं आणि पायांची पूर्णपणे वाट लागल्यासारखं वाटतंय. सो इथे मसाज सेंटर, बऱ्याच ठिकाणी मसाज सेंटर आहे, तर आम्ही थोडा वेळ 15 मिनटासाठी इथे मसाज केला.
कसा आहे शिरा? छान आहे. काय खाते? काय खाते तू आधी? हा. गुड मॉर्निंग. तर आजचा हा दुसरा दिवस आणि रात्री आम्हाला खूपच उशीर झाला. 9 वाजले हॉटेलमध्ये यायला. त्यानंतर फ्रेश अप होऊन आम्ही मस्त डिनर केलं आणि मग आराम केला आणि सकाळी आता छान तयार झालो आहे. आता आमच्या गाड्यासुद्धा आलेल्या आहेत. हे बघा, दिसत असेल तुम्हाला तर सगळ्या बसेस हॉटेलच्या बाहेर आहेत. बॅग वगैरे ठेवलेल्या आहेत. आता ब्रेकफास्ट करणार आणि इथून आम्ही पुढची ट्रिप पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. श्रीनगरला जाणार आहोत. तर व्हिडिओ आजची कशी वाटली वैष्णोदेवीचं? पुढे मोबाईल अलाउड नव्हतं, कोणतंच गॅजेट अलाउड नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ करता आली नाही. पण जितपत जमलं तेवढं केलेलं आहे. तर कसं वाटलं आजचं व्हिडिओ कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर 10 दिवसाचं मस्त आमचं ट्रिप प्लॅनिंग आहे. तर ह्याच्यापुढे तुम्हाला बघायला मिळेल कुठे कुठे फिरणार आहोत ते. तर आजचा व्लॉग इथेच संपवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. चलो बाय. माझ्या आधी उर्वीज एक्साइटेड कर कर बाय कर उरू. वा बाय. आता इथून कुठे जाणार तू? फिरायला. चलो बाय बाय. आणि मी काय हॉटेलची टूर वगैरे दिलेली नाही, कारण आमचा इतका पसारा होता उर्वीचं वगैरे सगळं, त्यामुळे जास्त काही असं दाखवलेलं नाही आहे. पण असं शॉर्टमध्ये मी तुम्हाला आता जाता जाता दाखवते. हा बाहेरचा व्ह्यू. आणि इथे उर्वीची लुडबुड चालू असते, त्यामुळे पसारा पण भरपूर आहे. हे बघा, नेमकंच आहे. कबर्ड आहे, टीपॉय, सोफा, बेड आहे. त्यानंतर इकडे वॉशरूम वगैरे. चलो बाय.